प्रशिक्षणाबद्दल बोलायचे सर तुम्हाला. तुम्हाला विद्यार्थी आमचे कसे वाटले? सगळ्यात त्यांनी महत्वाचं तुम्हाला त्रास किती दिला? तुम्ही त्यांना किती दिला? सगळ्यात महत्वाचं सन्माननीय मुंडे साहेबांनी जे सांगितलं, सगळ्या दादा इकडे लक्ष द्या. आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे, तुमच्यात ताकद आहे. सर म्हणताय आपण 10 गावांमध्ये नाही, आपण राज्यात प्रथम असलो पाहिजे की नाही? कारण आपला एवढा अनुभव कोणाकडे आहे का? जी काही सरांनी इथं कुठं राज्यातली जी 10 गावं निवडली आहेत त्या ठिकाणच्या लोकांना मत काढण्याचा अनुभव असेल का? नाहीये. आज तुमच्याकडे आहे, तुमच्यामध्ये खूप चांगली ताकद आहे. तुम्ही इतकं ती काय काढता ते वसाहत काढताय, तुम्हाला ते सगळा अनुभव आहे आणि तुम्ही इतक्या उत्साहाने म्हटले की सर आम्हाला लगेच पेटी पाहिजे. यासाठी सन्माननीय लांडे साहेब असतील, त्यांनी आपल्याला 25 पेट्या देऊ केलेल्या आहेत सध्या तुम्हाला प्रॅक्टिससाठी. आणि सन्माननीय धुमाळ साहेब असतील, त्यांनी आपल्याला 25 पेट्या देऊ केल्या. एकदा त्यांची आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया, आभार मानूया. आपल्याला राज्यात प्रथम यायचं आहे, येणार की नाही? आपण तुमच्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना आपण शब्द देऊयात की सर आम्ही राज्यामध्ये प्रथम असू. आणि यासाठी अतिशय चांगली प्रॅक्टिस करा. तुम्हाला जंगलातला सगळा अनुभव आहे, सोबत आपल्याला विक्रीसाठी चांगलं कौशल्य आहे. याच्यामध्ये तुम्हाला ते कसं ब्रँडिंग करायचं, कसं पॅकेजिंग करायचं, बॉटल किती शुद्ध कशी असली पाहिजे काचेच्या बॉटलमध्ये. आणि आजपर्यंत मी सगळं ऐकलं, पण सरांकडनं आज मला पहिल्यांदा ऐकायला मिळालं की मधाला एक्सपायरी नसते. म्हणजे मध या दिवशी खराब होतंय असं नाही. मध कित्येक वर्ष राहू शकतं, ते खराब होत नाही. त्यात आपली दुसरी कुठली गोष्ट घ्या शेतातली, आज जे काही आपण जितकं काही खातोय सगळं खराब होतं की नाही? पण मध खराब होत नाही. आणि आपल्या भागामध्ये अगदी करोडो रुपये कमावणारा सुद्धा पर्यटक येतो. जर आपण याचं चांगलं ब्रँडिंग केलं, चांगलं पॅकेजिंग केलं, चांगली ऍडव्हर्टाईज केली तर तुम्ही सर म्हटल्याप्रमाणे 1500 रुपये ते 2000 रुपयाला हे मध विकू शकता. याच्यामध्ये आपल्याला लांडे साहेबांचं खूप वेळोवेळी सहकार्य लाभणार आहे, मुंडे साहेबांचं सहकार्य लाभणार आहे, धुमाळ साहेबांचं आपल्याला सहकार्य लाभणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मिळून हे करायचंय. याच्यामध्ये तुम्हाला काही सपोर्ट लागला, पुढे थोडीफार पैशांची गरज पडली तर उमेद तुमच्या सोबतीला आहे. महिला बचत गट जे आहे त्यांच्याकडे आपलं खेळतं भांडवल आहे, त्यांच्याकडे आपले 60,000 रुपयाचं CIF आहे, आपण बँकेचं कर्ज देतोय किंवा ग्रुप आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला चांगलं सहकार्य या माध्यमातून मिळणार आहे. हे सगळं प्रशिक्षण इतकं सुंदर घेतलंय, तुम्ही इतके आनंदी आहात, इतक्या उत्साहाने सगळेजण येऊन बसले.